शेतकरी नवरा नको ग बया. आज समाजामध्ये शेतकरी कुटुंबात हा विषय खूप गंभीर आहे. पण मी काय याच्यावर चर्चा करू? मला काय घेणं देणं पडलं आहे? मला काय करायचं आहे? आज बराच सामाजिक वर्ग आणि राजकीय वर्ग या समस्येवर उदासीन आहे. आमचा संसार सुखाचा चालला आहे. आम्ही फक्त पगार वाढ, वेतन आयोग, जुनी पेन्शन याच्यावरच बोलणार. लाखो युवक महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील ज्यांचं लग्नाचं वय निघून गेलं, निघून जात आहे, ती मुलं नैराश्यात गेली आहेत. घरची परिस्थिती चांगली आहे, मुलं चांगली शिकलेली आहेत, चांगलं उत्पन्न आहे, तरी त्या मुलांचा दोष एवढाच की ती शेतकरी आहेत म्हणून जर त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसतील तर हा त्यांचा दोष आहे का? ज्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे त्या मुलांनी काही वर्ष नोकरीच करावी असा माझा सल्ला आहे. पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे, मुलं जी उच्च शिक्षित आहेत, ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे, त्या मुलांना जर लग्नासाठी मुली मिळत नसतील तर अच्छे दिन बोलणाऱ्यांनी याचं आम्हाला उत्तर द्यावं.